म्हणायचंय की युवराजच्या बाबतीत आपण देवाजवळ प्रार्थना करूया की ते असं काही नसेल म्हणून. तुम्ही काय बोलताय कळतंय का? तुम्ही माझ्या मुलाला गुन्हेगार म्हणून घोषित करताय. नाही तुम्हाला वाटलं ना तर MNN वर उद्या तुमच्या मुलाची बदनामी करणारी बातमी द्याल तुम्ही. तुमचं काही सांगता येत नाही. बाप म्हणून मी इतका नालायक वाटतो का तुला? युवराजला पकडून घेऊन गेले त्याचा त्रास मलाही होतो, पण त्यासाठी केदार आणि तारडीला असं घराबाहेर ठेवणं हा काही मार्ग नाही आहे ना त्याच्यावरती. आपण कितीही नाकारलं ना केदार, तरी या सगळ्यात चूक माझीच झाली. नाही बॉस, तू युवराज बद्दल तू जे काही स्टेटमेंट दिलं तुला त्याचा पश्चाताप होतोय का? अजिबात नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी होती, पण हे सगळं इतकं अचानकपणे घडलंय ना की आपल्या घरातल्यांना सावरायलाच वेळ मिळालेला नाहीये. पण तू स्वतःला दोष नको ना देऊस. जे मॅडम अचानक येतील हे आपल्याला माहिती नव्हतं आणि हे टोटली अनएक्सपेक्टेड होतं. तुम्हाला युवराजची काळजीही वाटते आणि त्या दोघांना बाहेर काढण्याचा त्रासही होतोय. आपण युवराजला सोडवण्याचे सगळे प्रयत्न करू, कळतं का तुला? मी त्याचा जर काही गुन्हा नसेल ना तर मी त्याला फार काळ तिथे राहू देणार नाही, लक्षात ठेव. आणि त्यांनी नाही सोडलं तर? नाही असं आपण सगळे का घाबरतोय का आपण? आपला युवराजवर विश्वास आहे ना? विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? काय ग, विश्वास आहे ना तुझाही? पद्मिनी तुझा विश्वास आहे ना युवराजवर? हो हो, माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. हो मग झालं तर काही होणार नाही आपल्या युवराजला. आपण असं समजून घेऊया की त्याला गुन्हेगार म्हणून नाही, संशयित म्हणून घेऊन गेलेले आहेत. चौकशी करतील आणि देतील सोडून. काही होणार नाही. तर मी काही होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. बॉस, कसला विचार करतेस? जे मॅमच्या मूडचा विचार करते. इतके दिवस आपण युवराजला अटक करण्यासाठी पुरावा शोधत होतो, पण त्यांनी कुठल्याही पुढचा मागचा विचार न करता ज्या आहे त्या गोष्टींना पुरावा बनवून त्याला अटक केली सुद्धा. ह्याचे काय परिणाम होतील ह्याचाही एकदा विचार नाही केला. हो ना, इथे आपण ऍक्शन घेण्याआधी 10 वेळा विचार करत असतो आणि त्यांचं अगदी उलटच आहे. त्या आधी ऍक्शन घेतात आणि जे काय होईल ते नंतर मॅनेज करतात. हे त्यांना अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यांच्या ह्याच पद्धतीचा त्रास होईल असं वाटलं होतं आणि तेच झालं. त्यांनी एकदा तरी आपल्याला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं. युवराजचे वाढते गुन्हे बघता हे एक ना एक दिवस होणारच होतं. अरे मान्य आहे, मला मान्य आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आधी माहिती असत्या ना तर आपण थोडी तरी तयारी केली असती. हे सगळं असं अचानक घडलं नसतं ना. हे बघ, युवराजला अटक झाली याचा मला आनंदच आहे, पण ह्या सगळ्याचा घरावर काय परिणाम होणार आहे ना हेच कळत नाही.